महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलन बोधगया बिहार राज्य येथे 12 फेब्रुवारीपासून सुरू आहे। सदर आंदोलनाला बौद्ध समाज माणगाव यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला। यामध्ये जगप्रसिद्ध महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या ॲक्ट कायदा 1949 बिहार राज्य सरकार हा कायदा रद्द करा यासाठी बौद्ध भिक्खूंचे आमरण उपोषण सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बौद्ध समाज माणगावमधील उपासक उपासिका यांच्या वतीने हातकणंगले तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। सदर आंदोलनात योगेश कोठावळे, सूरज गवळी, सुशील गवळी, आदिनाथ कुरुपळे, सिद्धार्थ चव्हाण, युवराज भोसले, अभिजित गवळी, गौतम दिवाण तसेच अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन आपल्या मागण्याचे निवेदन हातकणंगले तहसीलदार यांना सुपूर्द केले। नमस्ते, काय नेमका आंदोलनाचा उद्देश आहे? तथागत गौतम बुद्धांचा ज्ञान प्राप्ती ज्या ठिकाणी झाली ती जागतिक स्वरूपाचं पवित्र अशा पद्धतीचं आणि जागतिक स्वरूपाचं अस्मितेचं प्रतीक। त्या ठिकाणी सम्राट अशोकाने गौतम बुद्धांचं आठवण कायम राहावी, तत्त्वज्ञान कायम राहावं म्हणून त्या ठिकाणी ती विहाराची महाबोधी विहाराची स्थापना केली आणि त्यावेळेपासून जवळजवळ ब्रिटिश काळापर्यंत ते विहार बुद्धिस्टांच्या ताब्यात होतं। परंतु 1949 जो कायदा केला आणि त्या कायद्यानुसार हिंदुत्वाचं वर्चस्व त्या ठिकाणी राहील अशा पद्धतीच्या त्या कायद्यामध्ये तरतुदी करून मूळ जी काही बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान संपवण्याचा प्रयत्न आणि षडयंत्र या देशामध्ये चालू आहे। ते संपवण्यासाठी ते सम्राट अशोकांनी स्थापन केलेला बौद्ध विहार हा पूर्णतः बुद्धिस्ट मग त्या ताब्यात असला पाहिजे, बुद्धिस्ट भंतेजींच्या ताब्यात असला पाहिजे। त्याचं प्रशासन त्यांनीच चालवलं पाहिजे, कारण का ही जागतिक स्वरूपाचं अस्मितेचं ते ठिकाण आहे। इतर कुठल्याही धर्मामध्ये अशा पद्धतीचं हस्तक्षेप केला जात नाही। शीख धर्म असेल किंवा मुस्लिम धर्म असेल किंवा मस्जिद असेल किंवा गुरुद्वारा असेल त्या ठिकाणी हिंदूंना त्या पद्धतीनं प्रतिनिधित्व दिलं जात नाही। पण या ठिकाणी मात्र का दिले गेलेलं आहे याचं संशोधन करून त्याची मुक्तता झाली पाहिजे आणि हे जे काही ब्राह्मणीकरांचं जो काही षडयंत्र आहे ते कुठेतरी हाणून पाडलं पाहिजे आणि पूर्णतः ते विहार बुद्धिस्टांच्या ताब्यात मिळालं पाहिजे। जागतिक स्वरूपाचं ते अस्मितेचं ठिकाण पुनश्च एकदा बुद्ध लोकांच्या ताब्यात गेलं पाहिजे, एवढी आमची आग्रहाची मागणी आहे। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।